महाप्रचंड अशी जनसभा शिवतीर्थावर झाली। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली, धारावीत पोहोचली। त्याचा समारोपाच्या निमित्तानं ती सभा झाली। इंडिया आघाडीतले सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित राहिले, हे महत्त्वाचं आहे। आपण पाहिलं असेल माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहिले, त्यांनी आपली भूमिका मांडली। राहुल गांधी हे देशातले लोकप्रिय नेते आहेत। राहुल गांधीमध्ये देश भावी पंतप्रधान पाहतो, होणारा पंतप्रधान राहुल गांधी असावा अशी लोकांची भूमिका आहे। राहुल गांधी अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडतात, स्पष्टपणे मांडतात। ते घाबरत नाही, ते झुकत नाही, आणि हा त्यांचा बाणा या देशातल्या लोकांना आवडतो। हुकुमशाहीपुढे यापुढे न झुकणारे त्या देशात टिकवतील आणि देशाला टिकवतील। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जे शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार अशी आमची भूमिका आहे। आम्ही सगळे लढणारे लोक आहोत, परिणामांची पर्वा न करता लढत राहू ही आमची भूमिका आहे। सर, केजरीवाल नव्हते मात्र सस्से मेरा त्यांच्या मागे लागलेले आहेत। केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री सौरभ द्विवेदी हजर होते, प्रीती मेनन हजर होत्या, मुंबईच्या अध्यक्ष आहेत। त्यानंतर हेमंत सोरेन तुरुंगात आहेत, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन होत्या। अजून काय पाहिजे तुम्हाला? सर, इलेक्ट्रोल बॉन्ड्स का जो है वो डेटा बाहर आ चुका है, जहां पे हजारों करोड़ रुपए जो है वो बॉन्ड्स के जरिए बीजेपी के खाते में जमा हो चुके हैं। उसी के साथ साथ आपने एक लेख भी लिखा था और उसके ऊपर तो इलेक्ट्रोल बॉन्ड्स, क्या ये एक करप्शन को रोकने, अमित शाह ने कहा कि इलेक्शन, भारतीय जनता पार्टी करप्शन से बनी हुई पार्टी। मोदी जी ने कहा था महाराष्ट्र में आकर एनसीपी के बारे में, क्या नेशनलिस्ट करप्ट पार्टी या नेचुरल करप्ट पार्टी, लेकिन ये शब्द उनको लागू होता है उनके पार्टी। भ्रष्टाचार से बनी हुई पार्टी, भ्रष्टाचार को समर्थन देने वाली पार्टी और भ्रष्टाचारियों के लिए काम करने वाली पार्टी, ये आप भारतीय जनता पार्टी की पहचान बन गई। अगर भारतीय जनता पार्टी के नेता आईने में देखें तो उनको सिर्फ भ्रष्टाचार देखें, और क्या वो सब नंगे राजे हैं। तर ऑनलाईन जो जुगार चालू आहे त्याचा मोठा हप्ता देखील जात आहे असं देखील ट्विट कर तुम्ही पत्र देखील दिलेलं आहे फडणवीसांना। मी 15 दिवसापूर्वी या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, त्यांना ते पत्र मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन लॉटरीचा जो जुगार सुरू आहे त्याच्यावर बंदी आणावी। त्या जुगारामध्ये महाराष्ट्रातले तरुण मुलं, नोकरदार मुलं उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। जसं लेडीज बारमुळे हा प्रकार झाल्यामुळे RR पाटील यांनी लेडीज बार बंद केले। माझी विनंती होती गृहमंत्र्यांना की ते कारवाई करतील। मोठा हप्ता मंत्रालयात पोलिसांना जातो ही माझी माहिती आहे, ते आकडे माझ्याकडे आहेत। हप्ते कोणाच्या माध्यमातून जातात हे मला माहिती आहे, पण कारवाई झाली नाही। पण काल जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्स ही यादी जाहीर झाली तेव्हा ज्यांच्याविषयी मी तक्रार केलेलं आहे त्या फ्युचर गेमिंग जो लॉटरी किंग आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला कोट्यावधी रुपये निधी दिल्याचं स्पष्ट झाल्यावरती काय कारवाई? त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला, मुलांना, तरुणांना जुगार आणि व्यसनाधीन करून भारतीय जनता पक्ष जर अशा प्रकारे आपले खिसे भरत असेल तर मला असं वाटतं की याचा विचार लोकांनी करावा लागेल। सर, प्राइम मिनिस्टरमध्ये आता महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्स येत है। आपको मालूम है गुजरात में आता है ड्रग्स, मुंद्रा पोर्ट पे आता है, फिर महाराष्ट्र में आता है। अब मुझे डर है कि ये ड्रग्स के व्यापारी जो है बहुत से, उसने भी इलेक्टोरल बॉन्ड्स खरीद कर बीजेपी के खाते में पैसा तो नहीं जमा किया है, इसलिए कार्रवाई नहीं हो रही है। तर 3 इंजिनचं सरकार आहे, मात्र भाजपच या जुगार पार्टी आहे का बाकीचे पण 2 सरकार आहेत त्याच्यामध्ये? बघा, ही भागीदारी हे या सरकारला इंजिनच नाही, या सरकारला चाका आहेत ती भ्रष्टाचाराची। जोपर्यंत भ्रष्टाचार जोरात आहे तोपर्यंत हे सरकार चालत आहे।
ज्या दिवशी आम्ही या भ्रष्टाचारावरती हल्ला करू, सरकार उद्ध्वस्त करू, त्या दिवशी भाजपा आणि त्याचे दोन जे सहकारी आहेत तेही चालणार. सर, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी अभी जो है उनका सबसे ज्यादा फोकस साउथ में हो रहा है. साउथ में उनकी जो है वो अभी विजिट शुरू हो चुकी है, कैंपेन शुरू हो चुका है. अच्छी बात है. प्रधानमंत्री अब प्रधानमंत्री नहीं है. जब कोड ऑफ कंडक्ट लगता है तो प्रधानमंत्री नहीं रहते, नरेंद्र मोदी जी. लेकिन पूरा सरकारी तामझाम लेकर वो प्रचार के दौरे कर रहे हैं. हाँ, इलेक्शन कमीशन को ये समझ जाना चाहिए. तो हमको ज्ञान दे रहे हैं ना इलेक्शन कमीशन, मैं ये नहीं होने दूंगा, हम ये नहीं होने देंगे, हम ये नहीं होने देंगे. प्रधानमंत्री आज भी पूरा प्रधानमंत्री जी का तामझाम लेकर, सरकारी विमानें लेकर, हवाई जहाज लेकर, हाँ, जाकर घोषणाएं करते हैं साउथ में या और जगह पर. क्या ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन नहीं? ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन. हमको एक मैदान तक नहीं मिलता है कोड ऑफ कंडक्ट, और प्रधानमंत्री पूरी सरकारी यंत्रणा, गवर्नमेंट सिस्टम को इस्तेमाल करके अपने पार्टी का प्रचार करते हैं. कहाँ है इलेक्शन कमीशन, मुझे बताइए, कहाँ है? सर, परिवारवादामुळे पक्ष फुटला असं फडणवीस म्हणतात आणि मी आलो तर 2.5 वर्षात 2 पक्षाला फोडून आलो असं देखील त्यांचं कालचं वक्तव्य होतं. ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल केंद्रात, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं. त्या दिवशी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नाही. लोहा लोहे को काटता है हे आम्हालाही माहिती आहे, त्यांनाच माहिती आहे असं नाही. आय रिपीट, ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्राची सरकार ईडी आणि सीबीआय सह येईल, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा. सर, शरद पवार आणि फडणवीस वारंवार ते म्हणतात परिवारवाद असं. आदित्य ठाकरे बिनपरिवाराचे आहेत का? हा, हे बिनपरिवाराचे, यांना पोरंवाळा झाली नाहीत का दुसऱ्यांची पळवलीत? भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष. त्यांना स्वतःची पोरं नाही आहेत म्हणून ते सगळे फोडलेले लोक आहेत ना, ही पोरं सगळी आमची, ते घेऊन ते बसले. साउथ में उनकी जो है वो अभी विजिट शुरू हो चुकी है, कैंपेन शुरू हो चुका है. अच्छी बात है. प्रधानमंत्री अब प्रधानमंत्री नहीं है. जब कोड ऑफ कंडक्ट लगता है तो प्रधानमंत्री नहीं रहते, नरेंद्र मोदी जी. लेकिन पूरा सरकारी तामझाम लेकर वो प्रचार के दौरे कर रहे हैं. हाँ, इलेक्शन कमीशन को ये समझ जाना चाहिए. तो हमको ज्ञान दे रहे हैं ना इलेक्शन कमीशन, मैं ये नहीं होने दूंगा, हम ये नहीं होने देंगे, हम ये नहीं होने देंगे. प्रधानमंत्री आज भी पूरा प्रधानमंत्री जी का तामझाम लेकर, सरकारी विमानें लेकर, हवाई जहाज लेकर, हाँ, जाकर घोषणाएं करते हैं साउथ में या और जगह पर. क्या ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन नहीं? ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन. हमको एक मैदान तक नहीं मिलता है कोड ऑफ कंडक्ट, और प्रधानमंत्री पूरी सरकारी यंत्रणा, गवर्नमेंट सिस्टम को इस्तेमाल करके अपने पार्टी का प्रचार करते हैं. कहाँ है इलेक्शन कमीशन, मुझे बताइए, कहाँ है? सर, परिवारवादामुळे पक्ष फुटला असं फडणवीस म्हणतात आणि मी आलो तर 2.5 वर्षात 2 पक्षाला फोडून आलो असं देखील त्यांचं कालचं वक्तव्य होतं. ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल केंद्रात, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं. त्या दिवशी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नाही. लोहा लोहे को काटता है हे आम्हालाही माहिती आहे, त्यांनाच माहिती आहे असं नाही. आय रिपीट, ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्राची सरकार ईडी आणि सीबीआय सह येईल, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा. शरद पवार आणि फडणवीस वारंवार ते म्हणतात परिवारवाद असं. आदित्य ठाकरे बिनपरिवाराचे आहेत का? हा, हे बिनपरिवाराचे, यांना पोरंवाळा झाली नाहीत का दुसऱ्यांची पळवलीत? भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष. त्यांना स्वतःची पोरं नाही आहेत म्हणून ते सगळे फोडलेले लोक आहेत ना, ही पोरं सगळी आमची, ते घेऊन ते बसले. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नका, ते परत पळून जातील.
मैं आता सांगतो. सर देश के चुनाव जो है वो 7 फेसेज में होने वाले हैं, उसी के साथ साथ महाराष्ट्र खुद एक स्टेट है जिसमें जहाँ पे 5 फेसेज में इलेक्शंस होने वाले हैं, तो ये 7 फेसेज को लेके ये भारतीय जनता पार्टी की व्यवस्था है अपनी खुद. या फिर मोदी जी को आना है, अमित शाह को आना है, पैसा भी भेजना है, हवाई जहाज भेजने हैं, सबको काम को लगाना है, खर्चा पाणी देना है, इसलिए टाइम चाहिए. चले, थँक्यू. तर सांगलीची जागा, सांगली संदर्भात काँग्रेसने दावा केला आहे की आमचा असेल. काय सांगलीची जागा जी जागा काँग्रेसने वाटप संपलेलं आहे. परवा नेहरू सेंटरला रात्री 11 वाजेपर्यंत माननीय शरद पवार, मी स्वतः, काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, वेणुगोपालजी, मुकुल वासनिकजी, अशोक गेहलोतजी, रमेश चंचला, बाळासाहेब थोरात होते. आणि त्याच्यामध्ये फायनल जो कागद तयार झाला त्याच्यामध्ये रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्याचं निश्चित झालं. ही चर्चा संपली तिथे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील. कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. तसं आता प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे. आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्धवजी चालले सभेसाठी, चंद्रहार पाटलांच्या प्रचार सभेसाठी मिरेनला मोठी सभा आहे, तिथे चालले ते. आता पुन्हा बैठका होणार नाहीत तेव्हा स्पष्ट झालं. आज मी आणि उद्धवजी दौऱ्यावर आहोत. आल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन 3 पक्ष या जागा होत्या. पूर्वी आता कोण काय म्हणत असेल त्याला, कोल्हापूरची जागा छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना द्यायचं ठरल्यामुळे महाविकास आघाडी ती काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना गेल्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगलीतली जागा घेतली. हातकलंगडे आमच्याकडे आहे बाजूला. राजू शेट्टी यांच्याशी त्या संदर्भात आमच्याशी चर्चा सुरू. प्रकाश आंबेडकरचा शेवटी काय एकंदरीत 4 जागा. प्रकाश आंबेडकरांच्याशी काँग्रेस पक्ष चर्चा करतोय, इतर काही आमचे प्रमुख नेते चर्चा करतायत. बाळासाहेब आंबेडकर हे काल सभेला आले होते. ही सकारात्मक